ओके. गुड इव्हनिंग ऑल. तर आपण लास्ट सेशन पासून एस्टिमेट बनवायला चालू केलेलं आहे आणि त्या एस्टिमेटमध्ये आपण स्टेजेस ठरवलेले आहेत. पहिल्यांदा कशा पद्धतीने एस्टिमेट बनतं, त्यातल्या ड्रॉइंगची जी स्टेज आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे. त्यासोबतच एमटीएस सुद्धा आपण बनवलेला आहे. एमटीएसचा बनवायला चालू केलेला आहे. एमटीएसचा पार्ट थोडासा कव्हर केलेला आहे. पहिला एक्सकर्शन घेतलेलं आहे आपण. त्यानंतर दुसरं काय आहे तर तुमचं मूविंग फिटिंग आहे. सॉरी, तुमचं एम 80 mm मेटलचं सोलिंग आहे. तर 80 mm मेटलचं सोलिंग आता तुमच्यापैकी कोणतं एक ग्रुपवरती हे टाकलं आहे, एस्टिमेट बनवून टाकलेलं आहे. त्यातलं पण आपण आयटम बघूया. एमपीएस. ओके. सेकंड आयटम स्प्रेडिंग हार्ड म्हणून घेतलेला आहे. थर्ड आयटम कॉम्पॅक्शन घेतलेला आहे. फोर्थ आयटम प्रोव्हाइडिंग सोलिंग युजिंग 80 mm मेटल केलेलं आहे. आणि सप्लाइंग हार्ड म्हणून असं घेतलेलं आहे. पण त्याऐवजी जसं आपलं काम ऍक्च्युली होत असतं तशा पोर्शनमध्ये आपल्याला ते इथे इस्टिमेट बनवायचं असतं. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाही आयटम स्किप होत नाही आणि कामाचा फ्लो सुद्धा लक्षात येतो. जेव्हा एखादा कॉन्ट्रॅक्टर तुमचं इस्टिमेट वाचणार आहे तेव्हा कामाचा फ्लो कसा आहे हे सुद्धा लक्षात येतं. तर मग दुसरा आयटम काय येऊ शकतो तर तुमचा सप्लाय 80 mm मेटल. त्याच्यानंतर काय येऊ शकतं, स्प्रेडिंग येऊ शकतं. सप्लाय हार्ड म्हणून, त्यानंतर स्प्रेडिंग हार्ड म्हणून, आणि त्यानंतर कॉम्पॅक्शन. त्याच्यानंतर सुद्धा स्प्रेडिंग नंतर सुद्धा तुमचं कॉम्पॅक्शन येणार. आणि मग तुमचं M10 PCC, M20 स्लॅब जो तुमचा पेमेंटसाठी असेल, मग तुमचा डिस्प्ले बोर्ड. आपण एक सॅम्पल एस्टिमेट बघूया. मेजरमेंट शीट. सप्लाइंग ग्रॅनाइट मेटल फॉर जीनेस मेटल. ठीक आहे, हा सप्लायचा आयटम आला. पण आपल्या मेजरमेंट शीटमध्ये अजून एक काम आपलं राहिलेलं आहे शिल्लक, ते म्हणजे इथं रेफरन्स देणं. ठीक आहे. तुमचा हा रेफरन्स तुम्ही इथं जोडू शकता. पुढे SSR 2022-23 पेज नंबर. हा आयटम कुठला होता तुमचा? $2.11 ना.
2.11 एक्सकॅव्हेशन फॉर रोडवेज इन सॉइल बोट. पेज नंबर 23, आयटम नंबर 2.11. आपल्याला रेफरन्स द्यावा लागेल. पेज नंबर 23. आयटम नंबर 2.11. थर्ड आयटम, मर्जन सेंटर. कोणता आयटम आहे तो? सप्लाइंग हार्ड मून, सप्लाइंग granite quartzite genus metal of required size by bringing the boulder swabbles. Okay. हँडबुक होणे. SSR 2022-23, पेज नंबर 346, आयटम नंबर 50.56. 50.56 सप्लायचं आयटम. हा कॉपी केला, पोस्ट केला. इमिडिएट इथं शिफ्ट करून घेतो. आयटम नंबर काय आहे आता? आयटम नंबर ह्याचा 50.56 आहे. पेज नंबर 346, आयटम नंबर 50.56. तुम्हाला हे दरवेळेस टाईप करण्याची गरज नाही. तुम्ही वरचं कॉपी करून सुद्धा आयटम नंबर फक्त बदलू शकता. पेज नंबर 346, आयटम नंबर 50.56. आता याची क्वांटिटी कशी येणार? इज इक्वल टू 1. आता हे 1 इथं वरती लिंक करून काय घेतलं, कारण समजा असेच सेम डायमेन्शनचे 2 रस्ते बनवायचे असतील तर मी फक्त इथं काय करेन, इथं 2 चेंज करेन. लेंथ इज इक्वल टू, वरच्या याला लिंक करून घेतले, विड्थ इज इक्वल टू, एक्सकॅव्हेशनची विड्थ आणि माझी सोलिंगची विड्थ एकच आहे म्हणून मी इथं वरच्या याला लिंक करून घेतो. डेप्थ, एक्सकॅव्हेशनची विड्थ आहे तेवढी, डेप्थ आहे तेवढीच माझी सोलिंगची डेप्थ आहे, त्यामुळे ती सुद्धा मी इथं लिंक करू शकतो डायरेक्टली.
इज इक्वल टू प्रोडक्ट ब्रॅकेट इनपुट, ठीक आहे. हे माझं काय झालं, सेकंड आयटम झाला. तसाच थर्ड आयटम. आता हे मॅन्युअल आपण बनवलोय त्यामुळे हे फॉर्मॅटिंग एक लाईन सोडून घेणं हे मी घेतलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा हे बनवताय तेव्हा या सगळ्याच लाईनी काय होतात, निघून जातात. त्या ग्रीडलाईन्स सुद्धा निघून जातात. म्हणजे जर तुम्ही ग्रीडलाईन्स काढलात तर तुमचं एस्टिमेट असं दिसतं. त्यामध्ये मग एक्स असतो. तुम्ही फॉर्मॅट सॉफ्टवेअर मधून बनवले बघितलं असेल तर त्यामध्ये एक्स असतो. नंतर हे सगळं फॉर्मॅट व्यवस्थित असतं. त्यानंतर थर्ड, तर तिसरा आयटम कुठला येईल? येस, कोण सांगेल? कॉम्पॅक्शन येईल ना ह्याचा, मोहनचा कॉम्पॅक्शन, सॉरी ह्याचा मेटलचं कॉम्पॅक्शन. आता हे सप्लाय झालं स्वेडिंग. आता इथं जर तुम्ही स्वेडिंगचा बघितला, स्वेडिंग 80 mm और 40 mm मेटल फॉर वॉर्ड वर्क इंक्लुडिंग सेक्शनिंग etc complete as directed by engineer in charge. 50.58 आयटम आहे. इज इक्वल टू फर्स्ट डायमेन्शन. आता जेवढं हे आलंय तेवढंच स्प्रेड करायचं आहे. त्यामुळे डायमेन्शन त्याचे सुद्धा काय होतील, सेमच जातील. 80 mm, सॉरी 180 मीटरच्या लेंथवरती स्प्रेड करायचं आहे. विड्थ 4 mm असणार आहे आणि डेप्थ सुद्धा 0.2 mm 0.2 मीटर असणार आहे. इज इक्वल टू प्रोडक्ट. आता हे स्प्रेडिंगचं कसं आहे, क्युबिक मीटरचं आहे. पण तेच जर तुम्ही कॉम्पॅक्शनचं बघितलं, कॉम्पॅक्शनचा जर आयटम बघितला तर तो कसा आहे, स्क्वेअर मीटरमध्ये आहे. त्यामुळं त्यामध्ये तुमची काही डेप्थ येणार नाही. सप्लाय, त्यानंतर सप्लाय हार्डमोनचा स्प्रेडिंग. दोन सप्लायचे आयटम तुम्ही एकत्र घेऊ शकता, किंवा पहिला एक कम्प्लीट हार्डमोनचा आणि त्यानंतर कम्प्लीट, सॉरी 80 mm मेटलचा आणि कम्प्लीट त्यानंतर हार्डमोनचा असं घेऊ शकता. त्यानंतर मग तुम्ही कॉम्पॅक्शनचं घ्या, चालेल कॉम्पॅक्शनचं घेतलं तरी. 50.59 कॉम्पॅक्टिंग द सबग्रेड ग्रॅव्हल ओव्हरसाइज मेटल 200 लूज लेयर्स, म्हणजे 200 mm च्या लूज लेयर्स मध्ये करायचं. आता आपली 200 mm चीच आहे त्यामुळे एक लेयर येईल तिथं.
layers for all width with paver power below having weight 8 to 10 metric ton, including necessary labor, material and artificial watering complete. ठीक आहे, म्हणजे यामध्ये काय काय आहे, तर तुमचं लेबर आहे, मटेरियल आहे, मशिनरीज आहेत आणि तिथं मशीन जी वापरली जाणार आहे ती तुमची पॉवर वापरली जाणार आहे आणि 200 mm चा त्याचा लेअर असणार आहे. ठीक आहे. 50.58 पेज नंबर. पेज नंबर किती आहे? 346. त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळे ऍड करायचे. आता हे मी असं फुल ह्याच्यामध्ये लिहितोय त्यामुळे ते काय होतंय, मला इथे ऍड करताना जास्त त्रास होते. जर मी हे मी इथं जुना फॉर्मॅट केलेला आहे, अशा फॉर्मॅटमध्ये हे सेपरेट सेपरेट कॉलम मध्ये येत असतो, तर मी हे डायरेक्टली कॉपी करून पेस्ट करू शकलो. पण अशा फॉर्मॅटमध्ये दिल्यानंतर काय होतं, मेनली तुमचं एक तर हा एरिया मेजरमेंट शीट ही खूप मोठी होते, कारण तुमचं डिस्क्रिप्शन ही मोठे मोठे असतात आणि बाकीचे सगळं पार्ट असतो तो छोटा छोटा असतो. आता तुमचं मटेरियल पर्यंत झालं, कॉम्पॅक्शन पर्यंत झालं, म्हणजे 80 mm मेटल पर्यंत झालं. त्यानंतर तुम्हाला मोहन लागणार आहे. आता मोहन किती लागणार आहे? आता मोहनची क्वांटिटी काढण्यासाठी एक आपल्याकडे समजूल आहे की, समजा हा माझं मेटल आहे, 80 mm मेटल आहे माझा, समजा हे असं मी पॅक केलं, तिथे 80 mm मेटल सगळं मी टाकलं, तर ह्यातला जो गॅप राहणार आहे, हा हा जो गॅप राहणार आहे हा भरण्यासाठी मी मोहन टाकतोय. म्हणजे दोन दगडांमधला जो गॅप राहतोय तो भरण्यासाठी मी मोहन टाकतोय. मग तो किती असतोय? 30% असतोय. कशाच्या? 80 mm मेटलच्या 30%. ठीक आहे. तर मग मला काय करावं लागेल, त्या क्वांटिटीच्या, आता मी सप्लाय किती केलाय, सप्लाय जेवढा केलाय त्या क्वांटिटीच्या 30%. सप्लाय हार्डवूड त्याचा आयटम किती आहे? 2.28. Supply hard move concur at the board side including conveying and stacking complete. 2.29 A.
पेज नंबर 25. Supplying hard moving concave at the roadside, including conveying and stacking complete. पेज नंबर 25, 2.29 ए. कंट्रोल सी, कंट्रोल बी. SSR 2022-23 from पेज नंबर 25 from तर मला एक सांगा, हा जर मी रेफरन्स नाही दिला तर काय होऊ शकतं? रिजेक्ट होऊ शकतो. हा, रिजेक्ट होऊ शकतो. कसं काय? प्रॉपर डिटेल्स जर नाही दिल्या तर लाईक माझ्या मते ते रिजेक्ट होतं आणि मग सँक्शन नाही होत. म्हणजे आपल्याला रेट घेताना प्रॉब्लेम येतो. रेट रेट काढताना प्रॉब्लेम. रेट कशावरनं घेतलेत? येस, करेक्ट. जेव्हा जेई किंवा चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चेक करणार आहे, त्यांना SSR सोबत ते कम्पेअर करावं लागतं. हे एस्टिमेट जे आहे ते SSR च्या वेट प्रमाणे घेतले गेलेले आहे की नाही, किंवा जुने वेट घेतले गेलेले आहेत का, अपडेटेड वेट घेतले गेलेले आहेत की नाही, हे बघण्यासाठी त्यांना पेज नंबर आणि आयटम नंबर SSR सोबत चेक करून बघावं लागतं. काही काही वेळेला तुमचे ज्या ज्या आयटम नंबर, ज्या पेजवरचा तुम्ही आयटम नंबर घेतलेला आहे त्या पेजचे स्क्रीनशॉट, प्रिंटआउट सुद्धा तुम्हाला जोडावं लागतं. सेम एज आयटम नंबर, सॉरी, सेम एज नाही, 30% ऑफ आयटम नंबर सप्लायचा 2 इज इक्वल टू इंटू 30%. 43.2 क्युबिक मीटर. आता सप्लाइंग झालं, कॉम्पॅक्टिंग. मग हे आता जेवढं सप्लाय केले तेवढं कॉम्पॅक्ट पण करायला पाहिजे. त्यासाठीचा आयटम आहे तुमचा कॉम्पॅक्शन आहे, स्प्रेडिंग. कॉम्पॅक्शन पण येईल, पण स्प्रेडिंग नंतर येईल. ठीक आहे. 2.30 हा आयटम आहे तुमचा स्प्रेडिंगचा. स्प्रेडिंग हार्ड मोन अँड सॉफ्ट मोन ग्रेव्हल ऑर कंकर फॉर रोड साइड विथ कम्प्लीट. हा क्युबिक मीटर मधला आहे. हा कॉपी करू आपण. पेस्ट. SSR 2022 ओके.
is equal to सेम ॲज, आता हे सेम ॲज कशाचं आहे ना, तर वरच्या आयटमचा सप्लायचा. सेम ॲज आयटम नंबर 4 is equal to कॉम्पॅक्शन आपण मेजरमेंट घेतो. समजते ना हे काय करावं आपण? हॅलो. हो सर. त्यानंतर हे सुद्धा आपल्याला वरती लिंक करून घ्यायचं आहे. वेटचं सुद्धा वरती घ्यायचे. आता हे कॉम्पॅक्शन आहे, कॉम्पॅक्शन स्क्वेअर मीटर मध्ये आहे, त्यामुळे ह्याला विड्थ डेप्थ येणार नाही. त्यानंतर सहावा आयटम आपला येईल तो म्हणजे जसं हार्ड मुरुमला ATM मेटलला कॉम्पॅक्ट केलं तसं आपल्याला मुरुमला सुद्धा कॉम्पॅक्ट करावं लागेल. आणि कॉम्पॅक्शन साठी आपला आयटम आहे तो म्हणजे 2.31. सेम पेज नंबर 25, आयटम नंबर 2.31. आणि हा आहे आपला तो स्क्वेअर मीटर मध्ये. लेंथ येईल, विड्थ येईल, त्याला डेप्थ येणार आहे. स्क्वेअर. त्यानंतर मग परत आपला 7th आयटम येईल तो म्हणजे M10 ग्रेड कॉन्क्रीट. जर आपण ड्रॉइंग मध्ये बघितलं तर आपण ही स्टेज आता कम्प्लीट केलेली आहे सगळी. ठीक आहे, म्हणजे इथं आपण मटेरियल आणलं, ते स्क्वेअर केलं, ते कॉम्पॅक्ट केलं. दोन्ही मटेरियल जे ATM मेटल होतं ते पण आणि हार्ड होतं ते पण.
आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, कॉन्क्रीटची लेअर द्यायचं. मग कॉन्क्रीटची लेअर देत असताना आपल्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत, म्हणजे M10 देऊ शकतो, M15 देऊ शकतो. पण हे ड्रॉइंग प्रमाणे आपल्याला कोणतं दिलेलं आहे त्या पद्धतीचा आपण आयटम आपल्याला आपल्या एस्टिमेट मधून सॉरी SSR मधून सिलेक्ट करायचा. ठीक. आता त्याची थिकनेस आपल्याला 0.10 आहे. विड्थ जेवढी रोडची विड्थ आहे, म्हणजे 4 मीटरची विड्थ आहे, तर ती 4 मीटरची विड्थ ही कॉमन होईल, सेम होईल. जशी खाली सोलिंगला होती तशीच सेम वरती PCC साठी होईल. आता M10 ग्रेडच्या PCC साठी आपल्याकडे आयटम आहे 24.01. आता हाच आयटम का सिलेक्ट केला, बरेचसे आयटम आहेत अजून M10 चे, पण हाच आयटम का सिलेक्ट केला, कारण इथे जर आपण वाचलं तर फॉर फाउंडेशन म्हणलंय, फॉर फाउंडेशन ऑर बेडिंग म्हणलंय. ठीक आहे. आपण हा जो M10 ग्रेडचा PCC टाकायला लावलोय, हा ऍक्ट काय करणार आहे, बेड कॉन्क्रीट सारखंच ऍक्ट करणार आहे. म्हणून आपण हा आयटम काय केलाय, सिलेक्ट केलाय. आता ह्या PCCचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन जर व्यवस्थित वाचलं तर आपल्याला याबद्दल बरीचशी माहिती समजून जाते. जसं की प्रोव्हाइडिंग अँड लाईन कास्ट इन सिटू और रेडी मिक्स, म्हणजे हे एक तर रेडी मिक्स कॉन्क्रीट असेल किंवा कास्ट इन सिटू असेल, म्हणजे साईटवरती तयार केलेलं असेल. आणि ह्या कामामध्ये प्रोव्हाइडिंग अँड लाईन दोन्ही पण आहे, म्हणजे मटेरियल प्रोव्हाइड करणं, कॉन्क्रीट जे असेल ते प्रोव्हाइड करणं, आणि लाय पण करणं, म्हणजे पसरवणं पण, जागेवरती सेट पण करणं. प्रोव्हाइडिंग अँड लाईन कास्टिंग सिटू रेडी मिक्स सिमेंट कॉन्क्रीट ऑफ इन M10 ग्रेड. M10 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे ऑफ ट्रॅप ग्रॅनाइट क्वार्टाइट जेनिस मेटल. म्हणजे इथे खडीचे टाईप दिले आहेत त्यांनी. फॉर फाउंडेशन अँड बेडिंग, म्हणजे फाउंडेशन अँड बेडिंग साठीचा हा आयटम आहे. इन्क्लुडिंग बेलिंग आउट वॉटर, म्हणजे जर काही तिथे पाणी असेल तर ते पाणी काढणं. स्टील सेंटरिंग तिथे यूज करायचं आहे. फॉर्मवर्क, लेईंग, पंपिंग, म्हणजे पंपिंग करायचं असेल तर पंपिंग किंवा पसरवणं. त्यानंतर कॉम्पॅक्शन, रफनिंग देम मीन्स स्पेशल फिनिश टू बी प्रोव्हाइडेड. त्यानंतर त्याला जे काही फिनिशिंग द्यायचे ते फिनिशिंग आणि क्युरिंग, हे सगळं या आयटमच्या रेटमध्ये आपलं इन्क्लूड आहे. म्हणजे 5,830 हा जो आयटम आहे, सॉरी हे जे रेट आहे त्या रेटमध्ये हे सगळं इन्क्लूड आहे, मटेरियल आणण्यापासून ते क्युरिंग करण्यापर्यंत. त्यासोबतच इथं आणि काय माहिती दिली आहे, विथ फुल्ली ऑटोमॅटिक मायक्रोप्रोसेसर विथ द PLC विथ SCADA एनेबल्ड रिव्हर्सिबल ड्रम टाईप मिक्सर. म्हणजे ह्याच्यासाठी जर IMC मधून मटेरियल येणार असेल तर ह्या रेटमध्ये SCADA सुद्धा इनबिल्ट आहे. त्यासोबतच रिव्हर्सिबल ड्रम टाईप मिक्सर तुम्हाला इथे यूज करायचा आहे. कॉन्क्रीट बॅच मिक्स प्लांट, पॅन मिक्सर, आणि जी काय फाईन ॲग्रिगेट आहे ती तुमची आहे ती ट्रस्ट सँड आहे, VSI ग्रेड ट्रस्ट सँड. ठीक आहे. जर तुम्ही डिस्क्रिप्शन व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला बरेचसे प्रत्येक आयटमची बरीचशी माहिती इझिली समजून जाते. आता हा स्काडा किती असतो, स्काडाची अमाऊंट किती असते, हॅलो, SCADA 126. 126. आता ह्या कामामध्ये आपण स्काडा असं अजून करूया की आपण स्काडा वापरत नाहीये, तर ह्या रेट मधून काय होईल की स्काडाची अमाऊंट मायनस होईल. ठीक आहे. ते आपण रेट अनालिसिस करताना बघूया ते कसं मायनस होतं आणि ते कुठं मायनस होतं. तर हे डिस्क्रिप्शन कॉपी केलं.
एक पेज नंबर 155. फर्स्ट सेम कॅल्क्युलेशन. लेंथ जर तुम्ही लेंथ तिकडून घेणार असाल तर तिकडून पण घेऊ शकता किंवा इथून सुद्धा लिंक करू शकता. आता डेप्थ मात्र आपल्याला काय करावं लागेल, ड्रॉइंग मधून लिंक करावं लागेल. परत फॉर्म्युला टाकायचा. हा प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे. प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज केला की तुम्हाला कॅल्क्युलेशन कितीही असू देत, कितीही रोजचे व्हॅल्यू असू देत, तुम्हाला नुसतं सिलेक्ट करायचं आणि ते ऑटोमॅटिकली काय करेल, मल्टिप्लिकेशन करेल. नॉर्मल याच्यामध्ये आपण कसं करत होतो, इज इक्वल टू हे गुणिले हे, असं आपण वेगवेगळे सिलेक्ट करतो. बरोबर, यामध्ये वेळ जातो. त्यानंतर आपला नेक्स्ट आयटम असेल तो म्हणजे M20 ग्रेडचं कॉन्क्रीट. ठीक आहे. आता M20 ग्रेडचं कॉन्क्रीट इथे डायरेक्टली आयटम आपल्याला दिले आहे 24.10. ठीक आहे. Providing a line cast in situ ready mix cement concrete in M20 of trap granite, quartzite, Genesis metal for bed blocks, foundation blocks, and such other items, including bailing out water. ठीक आहे. त्यासोबतच जे तुम्ही एस्टिमेट पाठवलं होतं साईट याच्यावरती ग्रुपवरती, त्याच्यामध्ये जो आयटम घेतलेला आहे 11.25चा, तोही आपण बघूया. 11.25. Providing a line in situ ready mix M20 cement concrete of trap granite, quartzite, Genesis metal for approach road rigid pavement, including compacting, finishing, curing, etc. complete, excluding reinforcement with reversible drum type mixer, concrete batch mix plant, pan mixer with SCADA with fine aggregate of required specification. आता आपल्या बोर्डच्या कामासाठी हा जो आहे आयटम हा जास्त मॅच करतोय, तर मग आपण हा घेतलेला चालू शकतो. पण समजा काही ठिकाणी तो 24.10चा आयटम घेत असतील, ठीक आहे, तुम्ही जर जुने एस्टिमेट काढून बघितलं आणि तिथे जर कंटिन्युअसली तोच आयटम घेत आहे 24.10चा, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा तोच घ्या. पण तुम्हाला जर चॉईस असेल तर तुम्ही हा घेतला तरी चालू शकतो, कारण हा तुमच्या विजिट पेमेंटचं काम आहे आणि त्याच्यासोबत हा जास्त मॅच करतोय. ठीक आहे, आपण आता हा घेऊया.
पेज नंबर 82 11.25. हे आता मी फक्त लिंकिंग करतोय, आता काय वेगळं जास्त नाही करत आहे. मी फक्त काय करतोय, मागच्या विड्थ सोबत लेंथ सोबत लिंक करतोय आणि जिथं डेप्थ चेंज होते तिथे मी ते ड्रॉइंग सोबत लिंक करतोय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 9th. आता इथपर्यंत आपलं बोर्डचे आयटम सगळे कम्प्लीट झाले, म्हणजे बोर्ड सगळा कम्प्लीट झाला. आता बोर्डच्या कामानंतर किंवा कुठल्याही कामानंतर आपल्याला काय करायचं असतं, डिस्प्ले बोर्ड बसवावं लागतं. कामाच्या स्पेसिफिकेशन म्हणा किंवा कामाचं टायटल, त्यानंतर कामाची किंमत, हे सगळं दाखवणारा एक डिस्प्ले बोर्ड दाखवावा लागतो. तो सुद्धा आपल्याला estimate मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी त्यासाठी आयटम आहे तो म्हणजे 6.36. ठीक आहे. Forwarding and fixing board, displaying information such as name of work, tender cost, name of contractor, work completion and liability period. मग ह्या बोर्ड बसवण्यासाठी त्याच्या खाली जे ब्लॉक्स आहेत, त्यासाठीचं चॅनल आहे, त्यासाठी पेंटिंग आहे, चॅनलचं कलरिंग असेल, तर हे सगळं सगळं ह्या आयटम मध्ये इन्क्लूड असतं. त्यामुळे इथं काही वेगळा परत त्यासाठी प्रोव्हिजन करण्याची काही गरज नसते. म्हणजे ह्याच्यामध्ये खाली रेक्टेंग्युलर शेपचा जो तुमचा ब्लॉक असणार आहे तो आहे. त्यानंतर इथे कॉन्क्रीटचा बोर्ड फिक्सिंग साठी जो कॉन्क्रीट आहे त्या ब्लॉकचं साईज दिलेलं आहे. तुमच्या बोर्डला सपोर्टसाठी जे अँगल्स वापरायचे आहेत त्याचे साईज दिलेले आहेत, बोर्डचे साईज दिलेले आहेत. हे सगळे आयटम यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे सगळे कंपोनंट जे आहेत ते ह्या स्पेसिफिकेशन मध्ये इन्क्लूड असतात. त्यामुळे ते जर स्पेसिफिकेशन आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. पेज नंबर 16. आता ह्याचा काउंट कसा आहे तर एकच नंबर असणार आहे याचा. बरं.
तर ही अशा पद्धतीने आपली एक मेजरमेंट शीट जी आहे कामाची ती कम्प्लीट होते. ठीक आहे. एकदा सर्व आयटम आले का चेक करायचं. मोस्टली हे जेव्हा जर तुम्ही सिक्वेन्शियली गेला तर कुठले आयटम स्किप होत नाही, पण जर तुम्ही सिक्वेन्स फॉलो नाही केला आयटम स्किप होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून का एस्टिमेट कुठलेही बनवत असताना ज्या सिक्वेन्सनं कामाच्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत त्या सिक्वेन्सनं तुम्ही आयटम जे आहेत ते इथे ऍड करायचे. जसे की एक्सकॅव्हेशन, त्यानंतर सप्लाय ऑफ ATM मेटल, त्यानंतर ATM मेटलचं स्पीडिंग कॉम्पॅक्शन, त्यानंतर परत सप्लाय ऑफ मूव, त्यानंतर मग M10 PCC, त्यानंतर M20 कॉन्क्रीट. तर तुम्ही सिरियल नंबर मध्ये बहुतेक कॉम्पॅक्शनला सिरियल नंबर दिलेला नाहीये, कारण माझ्याकडे 10 आयटम होते सिरियल नंबर. थँक्यू. ह्या पद्धतीने आपली मेजरमेंट शीट तयार होते. आता ह्याला तुम्ही गाईडलाईन्स टाकू शकताय किंवा नाही पण टाकू शकताय. गाईडलाईन्स ऑफ केला तर तुम्हाला अशा पद्धतीने एस्टिमेट दिसतो. ठीक आहे. यात काही शंका? नाईस. येस, अनिल, अभिषेक समजले? ओमप्रकाश, हो सर. रोमित समजले? येस. हे एस्टिमेट कोण टाकलं होतं? ओमप्रकाश तुम्ही सांगितलं, तुम्ही टाकलं होतं का? ते ग्रुपवरती एस्टिमेट टाकलं होतं आता. सॉफ्टवेअर मधून बनवलेलं होतं ते, क्वारी क्लास आणि MTS क्लास. एकलव्य बिल्डर्स कोण आहे? कोणाच आहे ते? हॅलो 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 हॅलो. येतोय सर तुमचा आवाज. एकलव्य बिल्डर्स कोणाच्या नावाने आहे? बांगर साहेबांचं असेल बहुतेक. ओके, ठीक आहे. नाही, असे अजून काही एस्टिमेट असतील तर टाका, म्हणजे आपल्याला त्यावरती पण डिस्कशन करता येईल. हा मी टाकतो सर उद्या. थँक्यू. चालेल.